संतोष देशमुख यांच्या हत्याकांडला 2 महिने झाले. 2 महिन्यापूर्वी 9 डिसेंबरला काळ्या स्कॉर्पिओ मध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण केलं गेलं होतं. त्यानंतर ज्यावेळेस ही स्कॉर्पिओ गाडी जप्त झाली होती हत्याकांड नंतर, त्या गाडीनं 2 मोबाईल जप्त झाले होते. त्यापैकी एका मोबाईलवर एका बड्या नेत्याला फोन लावले गेले होते आणि तो बडा नेता कोण आहे ते अजूनही तपास यंत्रणांनी स्पष्ट केले नाही. काळ्या स्कॉर्पिओ मध्ये सापडलेले हे दोन्ही मोबाईल जप्त केले गेले होते आणि फॉरेन्सिक साठी पाठवले होते डाटा रिकव्हर करण्यासाठी. 2 महिने झाले, अजूनही त्याचा डाटा रिकव्हर झाला की नाही याची माहिती दिली नाही तपास यंत्रणांनी. कधी मिळणार तो डाटा आणि कधी मिळणार त्या बड्या नेत्याचं नाव? कोण असेल तो बडा नेता? काय वाटते तुम्हाला? माझा तर अंदाज साधारणतः हेच आहे की तो बडा नेता दुसरं तिसरं कुणी नसून धनुभाऊच असतील. आणि या बड्या नेत्याला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडवर पण मुख्य आरोपी म्हणून केस दाखल केली जाणार नाही असंही बोललं जाते. काय वाटते तुम्हाला? कमेंट करा.